नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांनी ना खाली कॉमेंट्समध्ये लिहिलं आहे की स्वप्न पडतात, चांगली पडतात, वाईट पडतात. काही जणांनी सांगितलं चांगलीच पडतात पण झोप डिस्टर्ब होते आणि मग दुसरा दिवस खूप वाईट जातो. तर दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात. स्वप्न म्हणजे काय तर आपले जे म्हणतात मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं तरी चालेल. पण तरीसुद्धा स्वप्न जर वाईट दिसत असतील आणि सारखं दचकून जागवतील तर थोडासा विचार करा की आपण आपल्या जर भावना व्यक्त केल्या नाही आणि सतत जर दाबून ठेवल्या तरीसुद्धा स्वप्न पडतात. कारण कुठेतरी तो त्याला हे मिळालं पाहिजे, म्हणतात ना एक्सपोजर मिळालं पाहिजे. तर ते आपल्या जे स्वप्नात येतं तर कधीतरी ते आपल्याला असं वाटत असतं की आपल्या ह्या वाईट काळात आपण असं वागलं पाहिजे असं करत तो किंवा असं आपण बोलायला पाहिजे होतं असं ते जे काय असतं आपल्याला ज्या वाईट परिस्थिती म्हणजे वाईट स्वप्न जे असतो काळ तर त्याच्यात आपण असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे हे स्वप्नात दिसतं. आणि ह्याच्यावर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो. आणि चांगल्या स्वप्नांमध्ये तर आधी आपण वाईटचा विचार करूया की वाईट स्वप्न का पडतात. तर मी मगाशी सांगितलं की मन तुमचं अतिशय तुम्ही मनामध्ये खूप गोष्टी साचवून ठेवल्या असतील तरीसुद्धा वाईट स्वप्न पडतात. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे. एकतर तुम्ही तुमच्या अगदी जिवलग कोण जे असतील त्यांच्याजवळ ठराविकच व्यक्त व्हा. नाही तर रात्री झोपताना एक बाजूला डायरी ठेवा आणि त्या डायरीमध्ये लिहून काढायचं दिवसभरातलं काय चांगल्या आणि वाईट घटना. आणि त्याच्यानंतर जो कोणी तुमचं इष्टदेवता असेल तुमचे जे गुरु असतील त्याचं ध्यान करा. तेच आपल्याला तारून घ्या. माझा जो देव आहे तो मला यातून मार्ग दाखवतो आहे असा दृढ विश्वास करायचा आणि झोपायला जायचं. तुमचा जर स्वामींचा विषय असेल, स्वामी आवडत असेल किंवा कोणाचं दत्तगुरू आवडतात, कोणाला राम आवडतो तर त्याप्रमाणे तुमच्या ज्या काही पोथ्या असतील किंवा छोटंसं मिळतं असं रामरक्षेचं पुस्तक मिळतं किंवा स्वामींचं मिळतं किंवा दत्तभावनी मिळते तर असं छोटंसं पुस्तक असतं ते तुमच्या उशाशी ठेवा आणि झोपायच्या आधी एकदा वाचा आणि ते उशाशी ठेवा म्हणजे खालती ठेवा. अगदी उशा खाली नका ठेवू, असं कॉटच्या बाजूला टेबलावर ठेवा की आपल्याला असा पूर्ण दृढ विश्वास ठेवायचा की आपल्याला आपली इष्टदेवता आपल्याला ह्यातून तारून नेत आहे. स्वयंसूचना द्यायच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपायच्या आधी स्वयंसूचना द्यायला चालू करायचं की मी आज खूप छान झोपणार आहे, मला खूप छान झोप येणार आहे, माझे सगळे जे अवयव आहे ते शिथिल होत आहे आणि मी खूप खूप छान झोपत आहे. असं करत करत एक छान तुम्हाला झोप लागू शकते. आणि हे अगदी तुम्ही आडवं पडून सुद्धा विचार केला तरी चालेल. थोडक्यात मेडिटेशन म्हणजे ध्यानाचाच हा प्रकार आहे. स्वयंसूचना द्या. अजून एक सांगते की तुम्हाला जर असं वाटत असेल की वाईट हे स्वप्न पडत असेल तर घरामध्ये शक्यतो बेडरूममध्ये तरी तुमचे जे पूर्वज असतील तर त्यांचे फोटो लावू नका. आपलं काय होतं म्हणजे ते कधीच आपलं वाईट चिंतत नाही बरं का, लक्षात घ्या. ते वाईट चिंतत नाही पण त्यांना बघून आपल्या मनामध्ये दुःख दाटून येतं की अरे हे आज असते तर यांनी मला असं वागलं. कुठेतरी येतं. आपण जो शेवटचा नमस्कार करतो रात्री झोपताना सगळ्या तर तेव्हा हे जे पितर वगैरे आहेत त्यांचे फोटो बेडरूममध्ये नका ठेवू म्हणजे त्याचाही एक वेगळा परिणाम येतो मानसिकदृष्ट्या. आणखीन एक सांगते की तुम्ही झोपायच्या आधी जर तुम्हाला वाटत असेल तर चक्क आंघोळ करा मिठाच्या पाण्याने. काही दिवस हा प्रयोग करून बघा की कोमट पाणी घ्या, त्याच्यात थोडंसं मीठ घाला आणि 2-3 तांबे घेतलं तरीसुद्धा तुम्हाला ह्यातनं तुमच्या भोवती जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाईल. तसंच अजून एक सांगते की उदबत्ती घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस घंटा असते की नाही आपली एक मंजूळ घंटा, देवाची जी घंटा असते, सगळ्या घरामध्ये उदबत्ती किंवा दिवा फिरवायचा आणि छोटा घंटानाद करायचा. ह्याने सुद्धा घरामध्ये एक सकारात्मकता येते आणि मग तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाहीच. आणि आता दुसरं सांगते की चांगले स्वप्न पडणं हे सुद्धा खूप नशीब लागतं. कारण आपले जे पूर्वज आहे, आपले कोणी जे अगदी प्रिय व्यक्ती आहे आणि ते जर स्वप्नात येऊन आपल्याला आशीर्वाद देत असेल तर खूप तो मोलाचा आशीर्वाद आहे असं समजायचं. अजिबात तुम्ही दचकून जागा वगैरे व्हायचं नाही की अरे ते तर मेलेत आणि आपल्याला काय आशीर्वाद देतात, तर अजिबात नाही. त्यामुळे असं मी माझंच उदाहरण सांगते बरं का की आता माझ्या वयाच्या 60ला सुद्धा मला
माझे वडील, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे वडील प्रतिष्ठित डॉक्टर होते. तर आत्तासुद्धा ना मला असं कुठेतरी सारखं वाटतं की अरे एवढीशा दुखण्यावर मला दुसऱ्या डॉक्टरकडे जायला लागतं. बाबा असते तर बरोबर त्या रात्रीतून बाबा म्हणजे एक माझं मनाचे खेळ असतील, म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करते की माझ्याही मनाचे हे खेळ असतील. तर बाबा येऊन ना माझ्या असं ना कपाळावर थोपटतात, असं मला अगदी जाणवतं आणि मला बरं वाटायला लागतं. हे सगळं मानसिक आहे, पण आपले प्रिय व्यक्ती आपल्याला कोणीही त्रास देत नाही ही आधी मनातनं भीती काढून टाकतात की साप दिसला म्हणजे काय, हे पितर दिसलं म्हणजे काय. अजिबात असलं डोक्यात आणायचंच नाही. हां, काही जणांना वाटतं की आपल्याला पाणी दिसतंय तर तुम्ही ही जी असते ना जलमुद्रा ती करून बघा. हां, तर त्याच्याने तुम्हाला अपाय तर काही नाही. असलं काहीही मनात आणायचं नाही की पाणी दिसतं आहे मी ॲक्सिडेंटमध्ये. एक कुठेतरी सुप्त तुमच्या मनामध्ये भीती दडलेली आहे, ती भीती तुमच्या स्वप्नामध्ये येते. तेव्हा एकदम शांत मेडिटेशन करा आणि बघा तुम्हाला. आणि हां, झोपताना एक भ्रामरी म्हणून प्राणायाम असतो, तो पण खूप उपयोगी आहे या सगळ्यासाठी. माहिती आहे ना तुम्हाला, डोळे बंद करायचे आपले, म्हणजे आतल्या आत आपण डोकवायचं, डोळे बंद करायचे, कान बंद करायचे, मोठा श्वास घेऊन तो श्वास पूर्ण शरीराभर पोचवायचा, असा असा भ्रमरासारखा आवाज करत फिरायचा. ह्याने सुद्धा आपल्या मेंदूला शांतता मिळते. चांगल्या गोष्टी छान लिहून काढा. काही दिवसांनी तुमच्या चांगल्या गोष्टींची यादी तयार होईल. वाईट गोष्टी फार कमी घडलेल्या असतात. आणि झोपताना कुठलेही हॉरर पिक्चर, हॉरर सिरियल असलं काही छलकपटवालं काही बघू नका. प्रत्यक्ष आयुष्यात असं काही नसतं. त्यामुळे शांत राहा, आपल्या देवतेवर विश्वास ठेवा आणि हा प्रयोग नक्की करून बघा की उदबत्ती फिरवा घरामध्ये, सुवासिक काहीतरी एखादं फूल बाजूला ठेवा किंवा तुमची म्हणतात ना रामरक्षेचं पुस्तक आहे ते बाजूच्या स्टूलावर ठेवा. अगदी उशाखाली नका ठेवू, आपण त्याला पवित्र मानतो, त्यामुळे बाजूला स्टूलावर ठेवा आणि म्हणायचे की रामराया माझे रक्षण करत आहे, त्यामुळे आज माझी छान झोप होणार आहे. हां, मी छान झोपलेलं आहे, सकाळी मला फ्रेश वाटत आहे, असं सगळं तुम्ही हे करायचं. हा आकर्षणाचा सिद्धांत आहे आणि तो पण निद्रेसाठी लागू होतो. तर नक्की करून बघा आणि मला सांगा की आम्हाला ह्याच्यामुळे फरक पडला आहे. आणि पायाच्या मी बाकी पण तुम्हाला झोप येत नसलेले उपाय सांगितलेच आहे की तळव्याला तेल लावा, हे असे दाबा वगैरे, हे पण सांगितलेलं आहे. तो पण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला उत्तर मिळेल. आणि अजून एक सांगते की झोपेमध्ये तुमचं हे आहे ना अंगठा, हा अंगठा असं धरून बसा. म्हणजे काय होतं माहिती आहे का, तुमचे हे आपलं ॲक्युप्रेशर पॉईंट आहे, हे आपलं डोकं आहे, म्हणजे डोक्यात चालणारे विचार शांत 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 होत जातात आणि तुम्हाला शांत झोप लागेल. बघा तुम्हाला पटतंय का मी सांगितलेलं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजिबात घाबरू नका, दृढ विश्वास ठेवा सगळ्यांवर आणि सगळं छानच होणार आहे. त्यामुळे छानपैकी छान सकारात्मक राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद.